सन्नी जेवण कसं झाले? लय मस्त झाले काय? म्हातारी तिकड झाले का? जबरदस्त झाले. होय. तर गाइस तुम्ही बघू शकताय सर्वजण झोपलेत. पत्र्याचं शेड बघा तिथं आहे. आम्ही इकडे बसलो जेवायला. हे ना मायन काय आलं ते मायन काय इटर मध्ये अजून पण त्याची देर आहे त्यांना पुरून बघायला लागते ना. आता काय नाही आता त्यांना काय सांगता ते आता काय सगळं कंट्रोल होत नाही. आता ते सगळं तेच आता त्यांना पुढे लोड होते. जेवायचं पक्की हळीमध्ये कुत्ता कुत्ता. सन्नी जेवण कसं झाले? लय मस्त झाले काय? म्हातारी तिकड झाले का? जबरदस्त झाले. होय. काय काय होतं आता हा घ्या अजून जरा. मंडळी बघा सगळ्यांचं जेवण झालं फर्स्ट क्लास. जेवण झाल्यानंतर आता आंबा तोडत बसले सगळे. गाइस आता सगळेजण झोपले तर तुम्ही बघू शकताय. गाइस बघा ही मी घातल्या. ही बघा सनी दी हेअरस्टाईल करायला आली इथं बसून. गाइस हे मी घातल्या. मम्मी झोपली आहे आणि ही हेअरस्टाईल करायला आली आहे. क्या बात आहे. हे बघा चूल मांडायचं तयारी आहे. तयारी चालू आहे यांचं. चहा बनवूया आता मस्तपैकी. गाईस बघा इकडे मॅगी आणि चहा मस्त बनवायचं आहे. त्यासाठी जळण गोळा करायचं काम चालू आहे. आता चुलीसाठी दगड नेऊन ठेवले. आता जळण गोळा करायचं आणि मस्त चूल पेटवायची आणि गरमागरम मॅगी बनवायची. चला तुम्ही पण आमच्यासोबत. पेट्रोलच नाही अजून पेटवायचं बाळा. पेट्रोल नाही. काय बनवायचं आहे ग सन्नी? मॅगी. बघा इकडं आता मस्त अशी चूल तयार आहे आपली. आणि जळण तर काय आपल्या चुलीशी भरपूर आहे इथं. जळणाचं काय टेन्शन नाही. मस्त चूल पेटवूया. आमच्या मम्मीचं काय मध्ये मध्ये आहे काही. जिकडे बघा झळा लावायचं जुगाड बघा यांचं. तर मंडळी बघा इकडं पातेल्याला माती लावायचं चालू आहे मम्मीचं. पातेलं काळे होतात ना इतक्या दिवस गॅसवर केले ते आता चुलीवर करायचं आहे म्हणून बघा माती लावून ठेवायचं म्हणजे पातेलं आपलं स्वच्छ निघतील परत असल्यावर काळे होत नाहीत. तर आपलं दोन्ही पातेल्याला माती लावून झालेलं आहे. ते बघा लोक कशी बसले तिकडं. त्यांचं काय चालू आहे. चला चला अगं सन्नी लांब लांब. चहा भरपूर लागलेला आहे. चला मस्त पहिलं चहा करूया. चहा पण करूया मॅगी पण. चला मस्त आलं टाकून चहा बनवूया. जास्त टाकते. चहा रेडी झाला आहे. चहा रेडी झाला आहे पण चहा शिजवायला किती वेळ गेला विचारा तिला. 1 तास चहा बनवायलाच गेला. आता मॅगी बनवायला 2 तास. आता हे करायचं पण इथं वारं हे होते. बापा दोस इकडे बघा चुली. आता आपल्याला बनवायचं आहे मॅगी. तर मॅगीची पुडा आणलेत बघा. एक सध्या मॅगीची पुडा आणलेत. पटकन बनवायचं आहे आता.
चला मस्त पैकी मॅगी बनवूया. तर मंडळी बघा इथं मस्त असं कांदा बारीक टोमॅटो आणि छान अशी हिरवी मिरची आणि ताजी कोथिंबीर असं मस्त आम्ही चिरून घेतलं सगळं. आता मस्त मॅगी बनवून घेणार. आणि हे सगळं बघा आज शुक्रवार बाजार तर आम्ही येताना सगळं हे ताजं आणलं. चला तर आपण मस्तपैकी मॅगी बनवूया. ही बघा 50-60 रुपयाची मॅगी. मस्त कांदा टोमॅटो मिरची छान असं भाजून घ्यायचं चालू आहे इकडं. आमची चूल व्यवस्थित झाली नाही बघा. आमचं पातेलं सारखं घसरून पडायला लागलं. चप्पल घालून बसलं तुम्ही. संध्याकाळचे 6 वाजले फ्रेंड्स. सगळीकडचं वातावरण बघू शकतो किती सुंदर झालेलं आहे. तर मंडळी बघा मॅगीमध्ये का नाही आपलं घरगुती लाल चटणी जी असते ना आपण भाजीला वापरतो ती थोडी घातली ना मॅगीमध्ये तर मॅगीला वेगळीच अशी मस्त चव येते. मॅगी मसाला व्यतिरिक्त आपण हे पण घालायचं लय भारी चव येते. अजून थोडंसं घाल. हां बस. साक म्हणजे का भाडा घेऊ. तर गाईज बघा आता मस्त आपलं चुलीवरचं मॅगी शिजवून तयार आहे. या तुम्हाला दाखवते. हे बघा छान असं मॅगी तयार झालेलं आहे. पण खूप कष्ट घ्यावं लागतात बाबा. चुलीवर काय करायचं म्हटलं तर काही खरं नाही. पण चव पण तेवढीच भारी असते बघा. तर बघा गाईज असं मुरुम टाकून घेतलंय पत्र्यासमोर छान असं बसायला उठायला केले. सूर्यास्त पण व्हायला लागलाय. आणि इकडं आपलं मॅगी आता ते तयार आहे खाण्यासाठी. हे या सगळेजण मॅगी खायला. वाढू लागा पटकन. वाडा मस्तपैकी मॅगी खाऊया आणि जाऊया आता घरी. तर गाईस सगळं झालं बघा मळ्यातलं. इथं मस्त येऊन जेवण वगैरे केलं. मॅगी बनवून खाल्लो. मस्त चहा वगैरे झालं. आणि पप्पा त्यांचं एवढं काम पण झालं बघा. इथलं समोरचं एवढं असं प्लेन करून घेतलं इथं मुरून टाकून. आता जायचं बघा. समृद्धीचे पप्पा गेले तिकडे गाडी आणायला. चला जाऊया. चला घेऊन या. तर मंडळी बघा संध्याकाळचं व्ह्यूज इकडे इतकं भारी आहे ना जाऊच वाटत नाही घराकडं. इथंच राहावंसं वाटतंय. पण अजून यांचं पत्र्याच्या शेडमधलं काही काम थोडंच राहिलं ना. अजून ते फरशी वगैरे घालणार आहेत. त्यामुळं अजून एक 8 दिवस लागतील राहायला. आमचं बेत काय होतं उन्हाळ्यात येऊन इथंच राहावं. पण यांचं काय अजून कामच झालं नाही त्यामुळं गावातच राहिलो. पण भारी वाटलं आज दिवसभर आम्ही इकडेच होतो. सगळ्यांचा अवतार बघा रूप अवतार कसं झालं आहे. केस मग सरळ कर ग. माझ्या हातात काय बघा इकडं. अगं इकडं वाढ. तर कोण काय घेतलंय कोण काय घेतलंय. चला आजचा दिवस फुल एन्जॉय केला. मस्तपैकी मॅगी वगैरे बनवून खाल्लो. एकदम भारी वाटलं. तर काय तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला पण मस्त वाटेल. आजचा ब्लॉग एकदम छान वाटला आम्हाला पण. खूप दिवसातनं ब्लॉग बनवला आज. ब्लॉग कसा वाटतोय बघा. आवडला तर लाईक करा शेअर करा. आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्या मनोरंजनासाठी. बाय. ए बाय बोला सगळेजण. बाय बाय. ए बाय बोल. तर गाईज आम्ही आता मळ्यात ना गावाला चाललोय बघा गाईज. गावाला नाही गावाकडल्या घरात. गावाकडल्या घरात ना शेताकडनं घरात. हा तेच. चला गाईज आता जाऊया. हो लागोर मला